चौथा धडा शिवरायांचे बालपण यामधील आपण शहाजीराजे मुघल बादशाहीकडे हा भाग पाहिलेला होता. त्यानंतरचा भाग आपला राहिलेला होता, तो भाग आपण घेतोय. नव्या निजामशाहीची स्थापना. आता शहाजीराजांनी ठरवलं की आपण आदिलशहाकडं पण जायचं नाही आणि निजामशहाकडं पण जायचं नाही. तर आपण काय करायचं, तर नव्या निजामशाहीची स्थापना करायची. त्यासाठी वजीर फत्तेखानास व मुघल बादशाह शह देण्यासाठी शहाजीराजांनी निजामशहाच्या वंशातील एक मूल शोधून काढले आणि जुन्नर जवळच्या पेमगिरी किल्ल्यावर त्याला निजामशाह म्हणून जाहीर केले. आता शहाजीराजांनी काय केलं पहा, तर वजीर फत्तेखान मुघलांना जाऊन मिळालेला होता आणि मुघल बादशाह आणि वजीर फत्तेखान यांचं जे संयुक्त सैन्य होतं त्यांना शह देण्यासाठी, म्हणजे त्यांचा प्रतिकार करण्यासाठी त्यांनी काय ठरवलं की आपण ह्या निजामशहाच्याच वंशातला एक मूल किंवा एक मुलगा शोधून काढायचा आणि त्याला गादीवर बसवायचं, म्हणजे त्याला हे सुलतान करायचं असं ठरवलं त्यांनी. आणि त्यांनी काय केलं, जुन्नर जवळ जो पेमगिरी किल्ला आहे त्या पेमगिरी किल्ल्यावर त्याला निजामशाह म्हणून जाहीर केलं. त्या कुणाला, तर निजामशाहच्या वंशातील एक मूल त्यांनी शोधून काढलं होतं त्या मुलाला. आणि अशा प्रकारे शहाजीराजांनी काय केलं, एका नव्या राज्याचीच निर्मिती केली. आणि या राज्यात कुठला प्रदेश सहभागी होता किंवा कुठला प्रदेश होता, तर गोदावरी ते नीरा या दरम्यानचा जो प्रदेश होता तो प्रदेश या शहाजीराजांच्या राज्यात येत होता. आपल्या या राज्याचे संरक्षण करण्यासाठी शहाजीराजे मोठ्या शर्थीने लढले आणि या नव्या निजामशाहीची स्थापना त्यांनी जी केलेली होती ते एक त्यांचं नवीन राज्य स्थापन झाल्यासारखं होतं. आणि त्या राज्याचे संरक्षण करण्यासाठी शहाजीराजे मुघलांशी आणि आदिलशहाशी किंवा फत्तेखानाशी, वजीर फत्तेखानाशी प्राणपणानं लढलेले आहेत. या कामी आदिलशहाने प्रथम त्यांना साथ दिली, पण पुढे खुद्द मुघल बादशाह शहाजहान दक्षिणेत आला आणि या कामामध्ये फत्तेखानाने मुघलांशी लढताना आदिलशहानं पहिल्यांदा शहाजीराजांना साथ दिली होती, म्हणजे त्यांच्या बाजूने तो उभा राहिलेला होता. परंतु जेव्हा मुघल बादशाह शहाजहान यानं ठरवलं की आपण निजामशाहीचा ही करण्यासाठी, बिमोड करण्यासाठी किंवा शहाजीराजांना पराभूत करण्यासाठी आपण स्वतःच दक्षिणेत जायचं, तेव्हा तो जेव्हा दक्षिणेत आला तेव्हा काय केलं, त्या जो आदिलशाह होता त्या आदिलशहाला या मुघल बादशाह शहाजहाननं तंबी दिली, म्हणजेच दम दिला थोडक्यात. आणि त्याच्यामुळं काय झालं, तर शहाजीराजांची बाजू आदिलशहानं सोडली आणि तो मुघलांना जाऊन मिळाला किंवा मुघलांशी त्यानं मैत्री केली. तेव्हा आदिलशहाने शहाजीराजांच्या विरोधात त्यांच्याशी मैत्रीचा तह केला. तह करणे म्हणजे मैत्रीचा करार करणे. मग त्याने काय केलं, आदिलशहानं शहाजहाननं तंबी दिल्यामुळं किंवा शहाजहाननं दम दिल्यामुळं त्यानं आपल्या शहाजीराजांची बाजू सोडली आणि तो मुघलांना जाऊन मिळाला. मुघलांशी त्यांनी मैत्री केली. कुणी, आदिलशहाने. आता मुघल व आदिलशाही यांच्या संयुक्त फौजांशी शहाजीराजे गनिमी काव्याने लढू लागले. आता बघा, 3 सैन्य एकत्र आले होते. एक फत्तेखानाचं सैन्य, परत मुघलांचं सैन्य आणि परत आता आदिलशहाचं सैन्य. या सगळ्या संयुक्त सैन्याशी शहाजीराजे एकटे लढत होते. का, तर त्यांना नव्या निजामशाहीचं रक्षण करण्यासाठी. परंतु आता शहाजीराजे गनिमी काव्याचा लढण्यासाठी वापर करत होते. गनिमी कावा म्हणजे काय, तर शत्रूशी लपून जपून, शत्रू बेसावध असताना शत्रूवरती अचानक हल्ला करायचा आणि डोंगरात जाऊन परत लपून बसायचं, म्हणजे लपून जपून लढाई करणं, याला गनिमी कावा म्हणायचं. आणि शहाजीराजांचं सैन्य कमी असल्यामुळे त्यांनी गनिमी काव्याचा उपयोग करून ह्या मुघलांशी आणि आदिलशहाशी शह दिलेला होता. परंतु एकटे शहाजीराजे त्यांच्याशी किती लढणार. परंतु काय झालेलं होतं, शहाजीराजांना दुसऱ्या कुणाची मदत नव्हती. एकटे शहाजीराजे या नव्या निजामशाहीचं रक्षण करण्यासाठी लढत होते आणि त्यामुळे त्यांचं सैन्य कमी असल्यामुळं त्यांची ताकद कमी पडू लागलेली होती मुघलांच्या पुढं आणि आदिलशाह पुढं. त्यामुळं आता शक्ती अपुरी पडू लागले. तेव्हा नाईलाज झाला शहाजीराजांचा आणि त्यांनी काय केलं, 1636 साली
काय केलं, मुघलांशी तह केला, म्हणजे मुघलांशी मैत्रीचा करार केला. किती साली, 1636 साली. शहाजीराजांचा हा जो काळ होता तो त्यांच्यासाठी अनुकूल नव्हता, म्हणजे योग्य अशा प्रकारचा नव्हता. त्यांना काळानं त्यावेळी साथ दिलेली नव्हती. म्हणून स्वतंत्र राज्य स्थापनेचा तो त्यांचा विचार होता, तो विचार त्यांचा पूर्णत्वास गेला नाही, तडीस गेला नाही. याचा अर्थ त्यांनी जो स्वतंत्र राज्य स्थापन करण्याचा प्रयत्न केलेला होता तो पूर्ण झालेला नव्हता, कारण त्यांची ताकद कमी पडली आणि त्यामुळे नाईलाजानं त्यांना मुघलांशी तह करायला लागला, मैत्री करावी लागली. आणि परंतु याचा परिणाम काय झाला, शहाजीराजांनी हे जे धाडस केलेलं होतं बघा, नवीन निजामशाही स्थापन करायचं, त्याच्यामुळं हे मराठी जे लोक होते त्या मराठी लोकांमध्ये काय झालं, आत्मविश्वास निर्माण झाला. आपण सुद्धा असं काहीतरी करू शकतो ही त्यांच्यामध्ये भावना निर्माण झाली. शिवरायांना हा जो आत्मविश्वास होता, शहाजीराजांनी जो मराठी जनतेच्या मनामध्ये जो आत्मविश्वास निर्माण केलेला होता तो शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेच्या कार्यामध्ये या आत्मविश्वासाचा उपयोग झालेला आहे. स्वराज्य स्थापनेच्या कार्यात हा आत्मविश्वास उपयोगी ठरलेला आहे. आता बघा पुढचा पॉइंट आहे, जिजाऊ व शिवराय कर्नाटकात. जिजामाता आणि शिवाजी महाराज हे तुम्हाला माहित आहे, शिवरायांचा जन्म झाल्यापासून त्यांच्या बालपणाची जी 5-6 वर्ष होते ती 5-6 वर्ष त्यांची अत्यंत धावपळीत गेलेली होती. आज या किल्ल्यावर तर उद्या त्या किल्ल्यावर, अशा प्रकारचं त्यांचं बालपण धामधुमीतच गेलेलं होतं. आणि त्यानंतर जिजाऊ आणि शिवराय कर्नाटकात कशा प्रकारे गेले, का गेले ते या पॉइंटमध्ये आपण पाहणार आहोत. शहाजीराजांची निजामशाही बुडाल्यानंतर तिचा प्रदेश मुघल व आदिलशहा यांनी वाटून घेतला. आता शहाजीराजांनी जी नवी निजामशाही स्थापन करण्याचा प्रयत्न केलेला होता त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे, गोदावरी ते नीरा नदीच्या खोऱ्यातला जो प्रदेश होता, एवढा मोठा प्रदेश त्या नव्या निजामशाहीच्या ह्याच्यामध्ये येत होता. तो प्रदेश शहाजीराजांनी मुघलांशी तह केल्यानंतर निजामशाही बुडाली आणि निजामशाही बुडाल्यानंतर मग हा जो प्रदेश होता तो प्रदेश मुघल आणि आदिलशहा यांनी वाटून घेतला आपापसामध्ये. शहाजीराजांची पुणे सुप्याची पूर्वापार जहागीर आदिलशाही राज्यात आली आणि शहाजीराजांना पूर्वीपासून जी जहागीर मिळालेली होती पुणे आणि सुपे प्रांताची, ती जहागीर पुण्याकडे आली, आता आदिलशहाकडे आली. तेव्हा आदिलशहाने ती जहागीर आपल्या वतीने त्यांना दिली. परत आदिलशहानं काय केलं, आपल्या वतीनं आपल्यातर्फे ती जहागीर जी आहे ती शहाजीराजांना परत देऊन टाकली पुण्या सुपेची. आणि आता शहाजीराजांनी आदिलशहाची सेवा स्वीकारली आणि आता शहाजीराजे आदिलशाहीत आले आणि आदिलशाहीची सेवा करू लागले. आदिलशहाने त्यांची पुण्यापासून दूर कर्नाटकातील प्रदेश जिंकण्याच्या कामावर नेमणूक केली आणि आदिलशहानं आता आदिलशहाला माहीत झालं होतं शहाजीराजे काही शांत बसत नाहीत, नव्या निजामशाही स्थापनेचा त्यांनी प्रयत्न केला होता. अशा प्रकारे ते मराठा समाजात हे मराठा लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करू शकतात हे आदिलशहा जाणून होता. त्यामुळे त्यानं काय केलं की कर्नाटकातला पुण्यापासून दूरचा जो कर्नाटक प्रांत आहे त्या कर्नाटक प्रांतात त्यांची तिथला प्रदेश तिथल्या राजांना जिंकण्यासाठी त्या कामावर शहाजीराजांची नेमणूक केली आणि त्यामुळे आता शहाजीराजांना पुणे सोडून कुठं जावं लागलं, कर्नाटकामध्ये जावं लागलं. शहाजीराजे कर्नाटकात गेल्यावर काही काळाने जिजाबाई आणि शिवरायही त्यांच्याकडे गेले आणि आता शहाजीराजे कर्नाटकात गेले म्हटल्यानंतर त्यांच्यानंतर काही दिवसातच शहाजीराजे कर्नाटकात गेल्यानंतर काही दिवसांनी जिजाऊ आणि शिवराय सुद्धा कर्नाटकामध्ये गेलेले आहेत. शिवरायांचे महाराष्ट्रातील बालपण धामधुमीत गेले होते. आता हे तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे, आपण मागच्या धड्यामध्ये शिकलेलो आहोत किंवा की शिवरायांच्या जी वयाची बालपणाची जी 5-6 वर्ष होती ती अत्यंत धामधुमीत गेलेली होती, कारण तो काळ अत्यंत ह्याचा होता, मुघल आदिलशहा निजामशहा यांच्यामध्ये सतत लढाई होत असल्यामुळं कधी शहाजीराजे मुघलांकडं, कधी निजामशाहीकडं, कधी आदिलशाहीकडं, अशा प्रकारची त्यांची सतत अशी धावपळ इकडून तिकडून चाललेली असायची आणि त्याच्यामुळं या सर्वांना अजिबात स्थैर्य लाभलेलं नव्हतं, स्थिरता लाभलेली नव्हती. त्यांचं जे बालपण आहे शिवाजी महाराजांचं ते अत्यंत धामधुमीत गेलेलं होतं.
आज या किल्ल्यावर तर उद्या त्या किल्ल्यावर अशी जिजाऊ शिवबाची धावपळ चालू असायची. त्यावेळी वडिलांच्या पराक्रमाच्या गोष्टी लहानग्या शिवबाच्या कानी पडत असत. आणि तसं जरी असलं, त्यांच्या जीवनाला स्थिरता जरी नसली आज ह्या किल्ल्यावर, तर उद्या त्या किल्ल्यावर असं का, तर जेव्हा मुघलांचं किंवा निजामशाहीचं किंवा आदिलशहाचं सैन्य त्या प्रदेशावर हल्ला करायचे, तेव्हा तेथील किल्ले सुद्धा सुरक्षित नसायचे. मग तो किल्ला सोडून दुसऱ्या किल्ल्यावर जावं लागायचं. त्यासाठी मग ह्यांची अशी ओढाताण किंवा धावपळ व्हायची. आणि अशा प्रकारे जिजाऊ आणि शिवबांना दोघांना पण आज ह्या किल्ल्यावर तर उद्या त्या किल्ल्यावर असं सतत त्यांची धावपळ चालू असायची. अशा धावपळीत सुद्धा वडिलांनी जो केलेला पराक्रम आहे, त्या पराक्रमाच्या कथा किंवा त्या पराक्रमाच्या बातम्या शिवाजी महाराजांच्या कानावर येऊन पडायच्या. आणि त्यामुळं आपले वडील इतके पराक्रमी आहेत आणि त्यांच्यासारखं आपण सुद्धा पराक्रमी व्हावं असं कुठल्याही मुलाला वाटणार आहे की नाही. पुढे कर्नाटकात आल्यावर या मायलेकरांना थोडा स्वस्थपणा मिळाला. आणि जेव्हा ते कर्नाटकात आले जिजाऊ आणि शिवबा, तेव्हा मात्र त्यांची जी धावपळ होती ह्या किल्ल्यावरून त्या किल्ल्यावर, ती आता थोडीशी संपली आणि एका ठिकाणी त्यांना स्वस्थता लाभली, म्हणजे स्थिरता लाभली. एका ठिकाणी ते शांतपणानं राहू लागले. कर्नाटकातील अनेक राजांना शहाजीराजांनी जिंकले, तेव्हा आदिलशहाने त्यांना बंगळूरची जहागीर बक्षीस दिली. आता शहाजीराजे अत्यंत पराक्रमी होते. कर्नाटकामध्ये जाऊन सुद्धा त्यांनी खूप पराक्रम केलेला आहे. तेथील अनेक राजांना त्यांनी तिथं जिंकलेलं आहे. आणि त्यामुळं आदिलशहा शहाजीराजांवर खुश झाला आणि त्यानं काय केलं, जी बंगळूरची जी ही होती जहागीर होती, ती बंगळूरची जहागीर शहाजीराजांना त्यांनी बक्षीस म्हणून देऊन टाकली. आता बंगळूर हे शहाजीराजांनी आपले मुख्य ठाणे केले आणि तिथं बंगळूर हे शहाजीराजांनी बंगळूरची जहागीर मिळाल्यानंतर मुख्य ठिकाण बनवलं बंगळूरला त्यांनी. आणि तिथंच ते आपला एखाद्या राजासारखा दरबार सुद्धा भरवू लागले आणि अत्यंत वैभवात असं श्रीमंतीत ते राहू लागले. म्हणजे एखाद्या राजासारखं ते तिथं राहू लागले बंगळूरमध्ये. अशा प्रकारे आपण शिवरायांचे बालपण हा धडा पाहिलेला आहे. याच्यावरचा स्वाध्याय मी पाठवणार आहे, तो मी वहीमध्ये लिहून काढायचा आहे.